नमस्कार मित्रांनो, मी मनीषा तुमच्या सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज मी मूग डाळचा चिला ही रेसिपी बनवणार आहे. तर वेळ वाया न घालवता आपण रेसिपी स्टार्ट करूया. चला. मी रात्रभर 1 वाटी मूग हे भिजू घालून ठेवले होते. किमान तुम्ही ॲटलिस्ट 8 ते 10 तास तरी आपल्याला मूग हे भिजू घालून ठेवायचे. आणि मी त्यासाठी घेतलेले हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली होती. तुम्ही यामध्ये अद्रक आणि लसूण पण घेऊ शकताय. ऑप्शनल आहे, असं कंपल्शन नाही की तुम्हाला घ्यायचेच आहे म्हणून. आता जेवढे पण आपण मूग भिजू घातलेले ते आपल्याला मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घ्यायची. त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि कोथिंबीर पण टाकायची आहे. आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद आणि चवीपुरतं जे मीठ लागणार आहे तेवढं मीठ मी ॲड केलं होतं. आता या मिश्रणाची आपल्याला एक बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला कोणताही सोडा टाकायची गरज नाही आहे, बिकॉज की हे ऑलरेडी फर्मेंट होतं. तर मी तवा ठेवलेला आहे. आता तव्यावरती मी तेल टाकणार आहे आणि तेल पूर्ण तव्यावरती पसरून घ्यायचं आहे. तुम्ही तवा कोणताही यूज करू शकता, लोखंडाचा किंवा नॉनस्टिक, तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो. बिकॉज की आपण जर कमी गॅसवरती याला होऊ दिलं तर म्हणजे जे पण मिश्रण आहे ते तव्याला चिपकत नाही. आता तेल तापलं होतं, मी त्याला पाणी शिंपडून परत रुमालाने पुसून घेतले. याच्यावर आपल्याला परत तेल नाही टाकायचे. तवा एकदम व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे, क्लीन. म्हणजे पूर्ण जे तेल आहे ते पूर्ण त्यावरती पसरलं पाहिजे. आता मी जे बॅटर होतं मुगाचं ते त्यावरती टाकून घेतलेलं आहे. याला मी हळूवार हाताने फिरून घेणार आहे गोल गोल. आणि जास्त जोर नाही लावायचा. जोर जर लावला तर ते मिश्रण पूर्ण जे आपण पळ किंवा चमचा यूज करणार आहे त्याला चिपकून येईल. तर मी पूर्ण बॅटर जे आहे त्यावरती पसरून घेतलेलं आहे गोल असं. आणि याला आपल्याला कमी फ्लेमवरतीच आता होऊ द्यायचं आहे. गॅस फुल नाही करायचं आहे, जेणे काय होईल की मुगाचा चिला हा कच्चाच राहील, होणार पण नाही आणि खालच्या साईडने पूर्ण करपून जाईल. आता मी थोडंसं तेल ॲड केलं होतं. हे तेल आपल्याला पूर्ण चिल्यापर्यंत पोहोचायचे, म्हणजे हळूवार हाताने चिला थोडासा वरती करून घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण जळूही नाही द्यायचा. आता दुसऱ्या एका साईडला शेकला येतो, दुसऱ्या साईडला आपल्याला शेकायचं आहे. आता दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, जळून द्यायचं आहे, कमी गॅसवरच होऊ द्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय किती छान कलर आलेला आहे मुगाच्या डाळीच्या चिल्याला. जेवढ्या आता इकडे आपल्या मुगाच्या डाळीचा चिला रेडी होतोय तोपर्यंत आपण काय करू, एक तर तुम्ही याच्यासोबत शेंगदाण्याची किंवा नारळाची चटणी खाऊ शकताय किंवा तुम्ही दही सोबतही खाऊ शकता. बिकॉज मी तडकेवाली दही करणार आहे, मी चटणी नव्हती केली. दहीला तडका देण्यासाठी मी वाटीमध्ये 1 पळी तेल टाकलं होतं आणि तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी जिरं टाकलं आणि जिरं चांगलं फ्राय झाल्याच्या नंतर मी गॅस बंद केला. गॅस बंद केल्याच्या नंतर मी याच्यामध्ये कढीपत्ता आणि नंतर कोथिंबीर ॲड केली आहे. गॅस चालू असताना जर टाकलं असतं तर कढीपत्ता आणि कोथिंबीर जळून गेले असते. त्याच्यामुळे मी गॅस बंद करून टाकले आणि त्याच्यानंतर मी थोडंसं मिरची पावडर टाकलं याच्यामध्ये. आणि तुम्हाला मीठ टाकायचं असेल तर टाकू शकता, बट गरज नसते याच्यामध्ये मीठ टाकायची. तडकेवाली दही पण रेडी झालेली आहे आणि आपण आता प्लेटिंग करूया. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही मला सपोर्ट करताय त्यासाठी थँक्यू सो मच.